नमस्कार मंडळी, मी अमृता आणि आज मी बनवणार आहे संक्रांत स्पेशल भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी। तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगी सणाला खास पारंपरिक भाजी केली जाते। नवीन हंगामातील ताज्या भाज्या एकत्र करून बनवलेली भोगीची भाजी म्हणजे आरोग्य, समृद्धी आणि संस्कृतीचे प्रतीक मानली जाते। यासाठी आपण घेवडा, वांग, हरभरे, वटाणा, पावटा, बोरं, गाजर घेणार आहे आणि त्याच्याबरोबर थोडेसे तीळही घेणार आहे, कारण या भाजीला तिळाचं खूप महत्त्व आहे। आता यासाठी आपण वाटण बनवूया। वाटण्यासाठी आपण 2 चमचे तीळ भाजून घ्यायचेत आणि नंतर 4 चमचे खोबरंही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण तेल नाही घालणार। तेल न घालता हे दोन्ही पदार्थ भाजून घ्यायचे आणि नंतर छोटे 2 कांदे उभे चिरून तेही थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचे। कांदा जास्त आपण लाल करायचा नाही, थोडासा आपल्या भाजीला फ्लेवर छान येण्यासाठी थोडा लालसर भाजून घ्यायचा आहे। आणि नंतर हे भाजून घेतलेलं सर्व मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूण, थोडं आलं आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून बारीक करणार आहे आणि त्या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून छान अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहे। आता ही ग्रेव्ही जेवढी आपण बारीक करू तेवढी आपल्या भाजीला छान चव येते। तर ही ग्रेव्ही बघा अशी छान झालेली आहे। आता इकडे आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी एका कढईमध्ये तेल थोडंसं जास्त घालायचं आहे। त्याच्यामध्ये मोहरी, थोडेसे जिरे आणि एक छोटा बारीक चिरलेला कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये वाटण घालायचं आणि वाटण छान भाजून वाटणाने असं तेल सोडलं की वाटण आपलं भाजलं असं समजायचं आणि त्या वाटणामध्ये आपण थोडीशी हळद, थोडंसं जिरेपूड, धनेपूड आणि थोडंसं कलर छान येण्यासाठी लाल तिखट घालायचं आहे। आणि हा आहे आपला घरी बनवलेला काळं तिखट। आता याच्यामध्ये सर्व मसाले असतात, त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा कोणतेही मसाले घालणार नाही। नंतर थोडंसं मीठ, हिंग पण घातलेलं आहे मी थोडासा। मीठ चवीपुरतं घालून हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेल्या सर्व भाज्या ॲड करून छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहे। गरम पाण्याने आपल्या भाजीला छान चवही येते आणि टेस्टही खूप छान होते। आता वरून आपण थोडेसे तीळ घालून घेऊया आणि भाजी थोडा वेळ झाकून ठेवूया, म्हणजे आपली छान भाजी शिजेल। तोपर्यंत इकडे मी बाजरीच्याही भाकरी करून घेते। आता या सणाला ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते आणि या भाकरींना एका साईडने तीळ लावले जातात। आता काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीला दोन्ही साईडने तीळ लावले जातात, पण आपण एका साईडने लावूया, कारण तीळ हे एका बाजूनेच लावायचे असतात। दोन्ही बाजूने लावले तर एका साईडचे करपतात, म्हणून एका बाजूने आपण तीळ लावून घेऊया आणि अशी भाकरी छान बनवून घेऊया। आणि इकडे भाकरी होईपर्यंत आपली भाजीही छान झालेली आहे। आता काही ठिकाणी ही भाजी सुकी भाजी म्हणूनही खाल्ली जाते आणि रस्सा भाजी म्हणूनही बनवली जाते। तर मी अशी छानसर थोडासा रस्सा ठेवून भाजी बनवलेली आहे। आता तुम्हीही नक्की ट्राय करा ही भाजी आणि जर तुम्हाला भाजी आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता ही भाजी आपली आणि भाकरी रेडी आहे। तर सर्वजण अशा प्रकारे संक्रांतीला भाजी बनवून खा आणि मला कमेंट करून सांगा। चलो बाय।